अमरावतीमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे, पण सोबतच अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत। अमरावती शहरातील अत्यंत वर्दळीच्या सतीधाम मार्केटचा समोरील भाग रात्री अचानक कोसळला। दुर्दैवाने ही घटना रात्री 11 वाजता घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र जरी ही दुर्घटना दिवसाच्या वेळी घडली असती तर कल्पना करणे हे कठीण आहे। हा भाग का कोसळला, महानगरपालिकेने याआधी नोटीस दिली होती का, आणि शहरातील इतर जुन्या इमारतीची काय स्थिती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत। अमरावती शहराच्या मध्यभागी तबला गल्लीतील सतीधाम मार्केट एक असं ठिकाण जिथे दररोज शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात। याच मार्केटच्या दर्शनी भागाचा एक मोठा भाग अचानक कोसळला। वेळ होती रात्री 11 वाजताची। हा भाग पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे मार्केट पूर्णपणे बंद होतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण जर हे दिवसाच्या वेळी झालं असतं तर व्यवसायांचं मोठं नुकसान झालं असतं आणि जीवितहानी ही झाली असती, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत। ही इमारत 1977 मध्ये बांधलेली आहे। तब्बल 200 दुकानं असलेल्या या मार्केटमध्ये ज्या भागाची गॅलरी कोसळली तिथे दुकानदारांनी मोठे फलक लावले आहे, त्यामुळे गॅलरीवर ताण वाढला असावा असं एक कारण सांगितलं जात आहे। तर दुसरं कारण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारतीची अवस्था जीर्ण झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे आता शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। महानगरपालिकेने यापूर्वी या इमारतीला नोटीस दिली होती का, याची तपासणी होणे गरजेचे आहे। काही वर्षांपूर्वी प्रभात चौकात एक इमारत कोसळून 4 मजुरांचा मृत्यू झाला होता। तेव्हा शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी सुरू झाली होती, पण नंतर ती थंड बस्त्यात पडली। आता महानगरपालिकेने पुन्हा एकदा या घटनेतून बोध घेऊन सर्व जुन्या आणि धोकादायक इमारतींची तातडीने पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे। सतीधाम मार्केटच्या घटनेने एक मोठा अनर्थ टळला असला तरी एक गंभीर इशारा दिला आहे की प्रश्न असा आहे की ही इमारत जीर्ण झाली की अजीर्ण आहे। या घटनेसाठी कोण जबाबदार? दुकानदारांनी लावलेल्या फलकामुळे ताण वाढला की महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती उद्भवली? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आता महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी फक्त एका मार्केटची नव्हे तर संपूर्ण शहरातील जुन्या इमारतीची तातडीने तपासणी करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे। नाहीतर भविष्यात अशीच एक घटना दिवसा घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?